शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा। देहूपासून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडलेली आहे। सासवड जेजुरी मार्गावर जेजुरी जवळ एका टेम्पोने वारकऱ्यांना धडक दिल्याने 6 वारकरी गंभीर जखमी झाले। त्यापैकी 3 उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माऊलींची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाली। जेजुरीत पालखीचे स्वागत आणि सजावटीसाठी आलेला एक टेम्पो वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला आणि त्यांनी वारकऱ्यांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 6 वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र त्यापैकी 3 उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत वारकऱ्यांची नावे अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत। या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली, तसेच पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली। फलटण तालुक्यातील होळे ते दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने रविवारी सकाळी धडक कारवाई केली। जनावरांच्या एका गोठ्यावर छापा टाकला। या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य आणि मिक्सर जप्त करण्यात आलेला आहे। जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणी कुणाल दिलीप भोसले, मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले तिघे राहणार होळ, तालुका फलटण व पावडर पुरवणारे अन्य 2 अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फलटण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती। छाप्यादरम्यान जनावरांच्या गोठ्यातून सुमारे 4 किलो औद्योगिक वापरासाठीची व्हे पावडर, SNF वाढवण्यासाठी वापरली जाणारी 3 किलो नॉन डेअरी क्रीम पावडर तसेच हे साहित्य एकत्रित वापरण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर जप्त करण्यात आलेला आहे। सातारा ते कास या मार्गावरील निसर्ग सध्या हिरवाईची उधळण करत असून संपूर्ण परिसराने नवचैतन्य धारण केले आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगर रांगा, दऱ्या, झाडे आणि रस्त्याच्या कडेला असलेली वनराई गर्दी हिरव्या रंगात न्हावून निघाली आहे। कास पठाराकडे जाणाऱ्या या मार्गावर सध्या धुक्यांची चादर, रिमझिम पाऊस आणि हिरव्यागार निसर्गाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहणारे लहान ओढे, डोंगरावरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह आणि ढगांच्या सानिध्यात हरवलेला परिसर हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील वाढू लागली आहे। स्थानिकांच्या मते यंदाच्या पावसाने कास रोड परिसरातील निसर्ग अधिकच खुलून दिसत असून छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरत आहे। अनेक पर्यटक वाहन थांबवून या रम्य दृश्यांचा आनंद घेताना दिसत आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 15 जुलै रोजी लोणंद नगरीत आगमन होत असून वारकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत नीरा नदीचा घाट आणि मुख्य पालखी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला। वारी दरम्यान भक्तांना कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून 1800 शौचालये, आरोग्य पथके आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पालखी मार्गावर 12 कोटींच्या भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आघातातून आधाराकडे हे ब्रीद घेऊन विनामूल्य बचाव कार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर संस्थेला सातारा जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नवीन अद्ययावत रबर बोट व OBM मशीन प्रदान करण्यात आलेली आहे। वेण्णालेक येथे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या हस्ते या बोटीचे पूजन आणि लोकार्पण करण्यात आले। पूर परिस्थिती आणि आपत्कालीन काळात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि तातडीने मदत पोहोचवण्यासाठी ही बोट अत्यंत उपयुक्त ठरणार असून लोकार्पणानंतर ट्रेकर्सच्या टीमने वेण्णा तलावात 2 तास सराव करत यशस्वी प्रात्यक्षिके सादर केली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गेल्या 3 दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतल्याने सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। विशेषतः केळवली धबधब्यावर तरुणाईने मोठ्या संख्येने हजेरी लावत धबधब्याचा आणि निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला। रविवारी सकाळपासूनच केळवली धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू होता। धबधब्याखाली भिजणे, छायाचित्रे आणि सेल्फी काढणे तसेच मित्रपरिवारांसोबत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते। धबधबा परिसर दिवसभर पर्यटकांच्या उत्साहाने गजबजून गेलेला होता। सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळावरही राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असून पावसाळी पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान प्रशासनाने पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेऊनच धबधब्यात उतरावे आणि सुरक्षितेचे नियम पाळावेत असे आवाहन देखील केले आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, ST पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट।
फलटण नगर परिषदेत कर विभागातील झालेल्या कर घोटाळ्याप्रकरणी फलटण नगर परिषद प्रशासनाच्या वतीने 9 कर्मचाऱ्यांना एका लिपिकासह कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. 24 तासाच्या आत त्यांचा खुलासा मागवण्यात आलेला असून या खुलाशावर नगर परिषद फलटणच्या वतीने दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्यावर निलंबन अथवा योग्य ती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक जगदीश माळी यांनी दिली आहे. नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटण शहरातील फसवणूक झालेल्या बहुसंख्य कर भरणाऱ्या नागरिकांच्याकडून तक्रारीचा वाढता ओघ फलटण नगर परिषद येथे दिसून येत आहे. 6 जुलै 2026 रोजी बीड जिल्ह्यातील श्री त्र्यंबक कोळेकर यांची दिंडी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने माऊली सोहळ्यासाठी सहभागी होण्यासाठी जात असताना रात्रीच्या वेळी फलटण शहरामध्ये असणाऱ्या काशीदवाडी येथे विश्रांतीसाठी थांबली असताना काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 70,000 रुपये घेऊन मारहाण करून निघून गेले. माऊली सोहळ्यात सहभागी होण्याची गडबड असल्यामुळे माऊली सोहळा सासवड येथे मुक्कामी आल्यावर फलटण येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री संदीप कांबळे व ग्रामीण फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुनाबळ यांना संपर्क करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 15 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असून लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज झालेले आहे. पालखी मार्गावरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 97 हिस्ट्री शीटर आणि सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 25 जणांचे तडीपार आदेश तत्काळ काढण्यात आले असून उर्वरित आदेश 15 जुलैपूर्वी जारी करण्यात येणार असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. सातारा पालिकेने राधिका रोडवरील अतिक्रमण हटवताना दाखवलेली उदासीनता सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. राधिका रोडवरील मार्केट यार्ड परिसरात दुपारी 4 नंतर बेवड्यांचा अड्डा भरत असून रस्त्यावरच गाड्या लावून किंग झालेल्या मंडळींमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच या परिसरातून ये जा करणाऱ्या महिला व युवतींना अक्षरशः जीवमुठीत धरून जावे लागत आहे. पोलीस मुख्यालयापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या भागात अनेक अवैध धंदे उघडपणे चालू आहेत. या परिसरातील टपऱ्यांवर अवैध दारू विक्री तसेच छुप्या पद्धतीने पान मसाला व गुटख्याची विक्री होत असते. परिणामी या ठिकाणी बेवड्यांचा अड्डा बनला असून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या ठिकाणी विशेष लक्ष घालण्याची महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील मुख्य बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या हॉटेल पॅनोरामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद प्रशासनाने आता कठोर भूमिका घेत हॉटेल प्रशासनाला नोटीस बजावली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार हॉटेलच्या बेसमेंटचा तळघराचा काही भाग तोडून त्या ठिकाणी अनधिकृतरित्या 5 नव्या खोल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. केवळ एवढेच नव्हे तर हॉटेलच्या समोरील मोक्याच्या जागेत 2 मोठ्या व्यावसायिक गाळेही नव्याने उभारण्यात आल्याचे नगरपालिकेच्या निदर्शनास आलेले आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील